सर्वांना नमस्कार. आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना आधार अपडेट करण्यासाठी करेक्ट मॅपिंग करावे लागते. तर आपण जे स्क्रीनवर पेज बघतोय तर तुम्हाला फक्त जे सूचना येतात तीन, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचा आधार अपडेट करता येत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला करेक्ट मॅप अंगणवाडी करावी लागते. तर ती करेक्ट मॅप अंगणवाडी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. आणि करेक्ट मॅप अंगणवाडी करताना आपल्याला एक तर SMM लॉग इनवरनं करावी लागते किंवा SNO लॉग इनवरनं करावी लागते. तर SMM म्हणजे सॉफ्टवेअर मॅनेजमेंट मास्टर मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला. त्याच्यासाठी एक नवीन पोर्टल दिलेलं आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण करेक्ट मॅप अंगणवाडी कशी करतो हे बघणार आहोत. तर त्याच्या आधी सर्वांनी चॅनलशी जोडून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आज बघणार आहोत करेक्ट मॅप अंगणवाडी कशी करायची. SMM लॉग इन केल्यावर पोर्टल लॉग इन केल्यावर तुम्हाला सर्वात आधी मास्टर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. मास्टर मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर त्याच्यात तुम्हाला रिव्ह्यू मास्टर डेटा स्टेट UT दाखवेल. रिव्ह्यू मास्टर डेटामध्ये जायचं आहे. रिव्ह्यू मास्टर डेटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. इथे बघतोय आपण रिव्ह्यू मास्टर डेटावर क्लिक केल्यावर आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ऑप्शन आलेलं आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा म्हणजे सिलेक्ट जिल्हा करताना तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला इथे जे सर्चचा टॅब दिसतोय, सर्चच्या टॅबवर तुम्ही अंगणवाडी कोड टाकू शकतात किंवा बीट कोड टाकू शकतात किंवा प्रोजेक्ट कोड टाकू शकतात. तुम्ही जी माहिती टाकणार आहेत त्या संबंधित माहिती तुम्हाला तिथे सर्च होईल. आता सपोज जर तुम्ही इथे ते बीट कोड टाकलं असेल, सेक्टर कोड टाकलं असेल, तर त्या सेक्टरच्या सर्व अंगणवाड्या तुम्हाला इथे दाखवतील. आणि इथे तुम्हाला आपण बघू शकतो प्लीज सिलेक्ट करेक्ट आणि इनकरेक्टचे टॅब दिसतोय. तर तुम्हाला एक सूचना आहे की जेव्हा पण आपण करेक्ट मॅप अंगणवाडी करतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अंगणवाडीचं नाव, तिचा कोड नंबर, सेक्टरचा कोड नंबर, सेक्टरचं नाव, प्रोजेक्टचा कोड नंबर, प्रोजेक्टचं नाव, ही सर्व माहिती बरोबर आहे किंवा नाही हे तुम्हाला तपासायचे. जर माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला करेक्ट मॅप अंगणवाडी करायची आहे. जर माहिती चुकलेली असेल, बीट दुसरा असेल, सेक्टरचा कोड दुसरा असेल आणि अंगणवाडीचा कोड वेगळा असेल, तर तुम्हाला तिला करेक्ट मॅप करायची नाही आहे. जेणेकरून तुम्हाला ती एडिट करता येणार नाही, तुम्हाला मर्ज करता येणार नाही किंवा तुम्हाला डिलीट करता येणार नाही. अशा वेळेस तुम्ही इनकरेक्ट करू शकतात की चुकीची असेल तर. परंतु सर्व माहिती जर बरोबर आहे तिची, बीट कोड बरोबर आहे म्हणजे सेक्टर कोड बरोबर आहे, प्रोजेक्ट कोड बरोबर आहे आणि अंगणवाडीचा कोड बरोबर आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्याला काय करू शकतात, करेक्ट मॅप करू शकतात. तर इथे आपण करेक्ट मॅप आणि इनकरेक्ट मॅप दोन ऑप्शन बघतोय. त्याच्यापैकी काय करायचं तुम्हाला, जर माहिती बरोबर आहे तर करेक्ट मॅपवर सिलेक्ट करायचे. आता असं पेज ओपन झालं आहे. करेक्ट मॅप आपण सिलेक्ट केलेलं आहे इथे आणि करेक्ट मॅप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते विचारणार आहे, डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर AWC कोड विथ ऑप्शन करेक्ट मॅप. म्हणजे ते म्हणतं आहे की तुम्ही या अंगणवाडी कोडसाठी करेक्ट मॅपचं ऑप्शन निवडलेलं आहे. तर तुम्हाला जर करेक्ट मॅप करायची तर त्याला आपण काय करणार आहोत, तर ओके करणार आहे. आता ओके केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो की मॅप्ड रेकॉर्ड व्हेरिफिकेशन सबमिटेड सक्सेसफुली फॉर AWC कोड. म्हणजे तुम्ही जी अंगणवाडी निवडलेली आहे तिला तुम्ही करेक्ट मॅप केलेली आहे आणि करेक्ट मॅप केल्यानंतर तुम्हाला इथे ओके केल्यानंतर ते जी तुमची अंगणवाडी असेल ती या यादीतून निघून जाईल, ती करेक्ट मॅप होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला त्या अंगणवाडीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, म्हणजेच एडिट करता येणार नाही, मर्ज करता येणार नाही किंवा तिला तुम्हाला डिलीट करता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण जेव्हा पण करेक्ट मॅप अंगणवाडी करणार आहोत, तर करेक्ट मॅप केल्यानंतर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी
प्रोफाईल ओपन होईल म्हणजेच फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म कसा ओपन होईल ते आपण आता बघणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकतात की इथे अंगणवाडी सेविका लेवलचं पोर्टलला त्यांचं नाव आधारप्रमाणे दिसतं, चेकबॉक्स दिसतो, आधार नंबर टाकण्यासाठी कॉलम दिसतात, त्यानंतर डेट ऑफ अटॅचमेंट टाकण्यासाठी इथे आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर ॲड्रेस टाकल्यानंतर सबमिट करू शकतात. हे जर दिसत नसेल तुम्हाला तर समजायचं की तुमची अंगणवाडी ही करेक्ट मॅप केलेली नाही आहे. आता हे दिसण्यासाठी तुम्हाला करेक्ट मॅप करावं लागणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की करेक्ट मॅप अंगणवाडी कशी करायची. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या मातृत्व चॅनलशी जुळवून घ्या आपल्याला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.